विरोधकांच्या संघर्ष यात्रेची सांगता नवी मुंबईमधल्या पनवेल इथं शरद पवार यांच्या भाषणानं झाली आणि यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांना धीर देताना सरकारवर टीका केली आहे। दिलेला शब्द न पाळणं ही भाजपची संस्कृती आहे। शेतकरीच आता सरकारला जागा दाखवेल, आता आंदोलन थांबणार नाही अशा शब्दांमध्ये पवारांनी टीका करताना शेतकरी आत्महत्येबाबत लाज वाटली पाहिजे असा घणाघात केला। यूपीत झालं ते महाराष्ट्रात कधी होणार असा सरकारला सवाल करतानाच शेतकऱ्याला आत्महत्या न करण्याचा आवाहनही पवार यांनी केले। पनवेलच्या संघर्ष यात्रेच्या सांगता सोहळ्यात शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, भास्कर जाधव, नितेश राणे, सुनील तटकरे, जोगेंद्र कवाडे, अबू आसिम आझमी, शेकापचे जयंत पाटील, गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक आणि इतर सर्व प्रमुख नेते आमदार उपस्थित होते। ओढा होता तो कमी झालाय। जसा मी सांगितलं, दिलेला शब्द पाळायचा नाही हे भाजपचं वैशिष्ट्य। भाजप सरकारने शेतकऱ्यांना जे शब्द दिले होते निवडणुकीच्या आधी ते तंतोतंत पाळले असते तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी मागितली नव्हती। पण तुम्ही शब्द पाळायचे नाही, त्याला कर्जाच्या ओझ्याखाली ढकलायचं आणि त्याच्या मागणीची तुम्ही टिंगल करायची, ही भूमिका आज फडणवीस सरकार करत असेल तर या फडणवीस सरकारला महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला तरुण आणि कष्टकरी शेतकरी आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र उत्तर प्रदेशचं प्रगत राज्य आहे, त्यांच्यापेक्षा आपला अर्थसंकल्प मोठा आहे, उत्पन्न मोठं आहे, खर्च जास्त आहे। मग आम्ही का नाही करू शकत? योग्य वेळी देऊ म्हणे। योग्य वेळ कधी येणार? अरे कोणतरी ज्योतिषाकडे जा आणि योग्य वेळ शोधा। पण बांधवानं फक्त चेष्टा चालली आहे। सगळ्या निवडणुका आम्हीच जिंकतो, भाजप नंबर 1 सांगतात। त्यांना वाटतं काम करा या करू नको, आत्महत्या किती होत, पण सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार याचं त्याला फार घमेंड चढली। ही घमेंड मतदार शेतकरीच उतरू शकतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।